नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असिस्टंट कमिशनर, वॉर्ड ऑफिसर, लेबर ऑफिसर, त्यानंतर अजून असे बरेच डिपार्टमेंट मी सांभाळलेले आणि 40 वर्षे सर्व्हिस केलेली आहे. ही सर्व्हिस करूनच मी नोकरी करून मी सर्व्हिस केलेली आहे. त्यामुळे माझ्यावर मगाशी आमचे दादा बोलल्याप्रमाणे आमच्या वडिलांचा संस्कार असल्यामुळे माझ्या संपूर्ण फॅमिलीवर जास्तीत जास्त कशी शिक्षण घेतील याप्रमाणे जातीने लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे माझी एक पुतणी वकील झालेली आहे. ती स्नेहल लोखंडे नावाने, सध्या तिचं नाव स्नेहल भूषण लोखंडे म्हणून ओळखली जाते. याची माझा भाऊ शिवाजी सुदाम पाटील याची मोठी मुलगी आहे. तिचं नाव सांगितलं. दुसरी मुलगी अश्विनी शिवाजी पाटील, तिने CS हा अभ्यासक्रम कंप्लीट केलेला आहे. अतिशय दुर्मिळ असा हा अभ्यासक्रम आहे की मला वाटतं जास्तीत जास्त 2 ते 5% रिझल्ट लागतो. अशा परिस्थितीत तिने व्यवस्थितपैकी रात्रंदिवस अभ्यास करून तो जवळजवळ हा अभ्यासक्रम म्हटल्यानंतर CA लेवलचा अभ्यासक्रम आहे, तो तिने चांगल्या रीतीने पूर्ण करून चांगल्या रीतीने मार्क्स मिळवलेले आहे. दुसरा माझा पुतण्या चिन्मय तानाजी पाटील याने कमर्शियल पायलटचा अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या तो ट्रेनिंग अजून त्याची चालू आहे, थोड्या बहुत प्रमाणात ती पूर्ण केलेली. तशी माझी मुलगी श्वेता मनोहर पाटील, लग्नानंतरचं नाव त्याचं श्वेता अंकित पाटील, हिने BHMS हे डॉक्टरची पदवी घेतलेली आहे आणि सध्या ती डिलिव्हरी झाल्यामुळे सध्या घरीच आहे. यानंतर माझा मुलगा स्वप्नील मनोहर पाटील, तो BSc IT कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी त्यांनी पण पूर्ण केलेला आहे. सध्या बिझनेसमध्ये तो गुंतलेला आहे. त्यानंतर अजून सर्वेश सागर पाटील, माझा भाऊ सागर याचा मुलगा आहे. तो त्यांनीही कॉम्प्युटरचा डिप्लोमा पूर्ण करून आता डिग्रीचा अभ्यासक्रम त्यांनी चालू केलेला आहे. कोण राहिला आता तसंच दुसरा आपल्या क्षेत्रात प्रवेश करत असलेला ऋत्विक गोरख पाटील, त्यांनी पत्रकाराचा ते अभ्यासक्रम चालू केलेला आहे आणि तो पण आता जवळजवळ मास मीडिया म्हणून ते जवळजवळ होत आलेलं आहे. अजून माझी दुसरी एक पुतणी आहे श्रेया संतोष पाटील, तिने हाच अभ्यासक्रम डिप्लोमा पूर्ण करून पुढे डिग्रीचा पण तिने आता म्हणजे अभ्यासक्रम चालू केलेला आहे. अशा पद्धतीने आमचं संपूर्ण पाटील घराणं, दादांचे पण सांगितल्याप्रमाणे दादांचे पण सगळे ग्रॅज्युएट वगैरे झालेले आहेत, सगळं सुशिक्षित घराणं आहे, सर्व सुख संपन्न आम्ही जीवन जगतो आहे. आणि अशा पद्धतीने थोडक्यात मी आमचे संपूर्ण कुटुंबाची माहिती दिलेली आहे. यांचे वडील शिकलेले होते, त्याच्यामुळे आम्हाला शिकवलं, आम्ही आमच्या मुलांना शिकवलं आणि त्याच्यामुळे संपूर्ण घर सुशिक्षित झालं. आणि शिकल्याशिवाय, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिकलं नाही तर काही उपयोगाचं नाही, सगळं आंधळं आहे. तेव्हा आम्हाला अभिमान आहे की सगळी मुलं आमची चांगल्या लेवलला शिकलेली आहे, चांगले हे झाले. एक पायलट झाला, एक वकील झाला, हे CA झाली, सर्व ह्याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीवर आहेत. आणि त्याला कारण म्हणजे आमचे आईवडील, त्यांनी आम्हाला शिकवलं, एवढं मोठं केलं. समजा शिकून मोठं केलं, मोठं तर आपोआप होतं, पण शिकून मोठं केलं, ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामुळे आमची मुलं शिकली. तेव्हा त्या सगळ्यांचं अभिनंदन शिकल्याबद्दल. आणि आमचं नाव त्यांनी मोठं केलं. आता आयरे गावामध्ये आमचं पाटील घराणं आहे. आमचे काका शेवटपर्यंत यांचे वडील पोलीस पाटील होते, आमचं पोलीस पाटील घराणं यायचं. तेव्हा आमच्या घराण्यामध्ये जवळजवळ 90% शिकलेलीच आहेत मुलं, बिन शिकलेली कोणीच नाही आहेत. त्याचा यांची मुलगी पण डॉक्टर झाली. माझे तिन्ही नातू चांगले शिकलेत, त्यांना बोलवत होतं, त्यांना आले नाही ते तिघं पण.
तेव्हा हे खूप मोठे होऊ दे, आमचं नाव हे करू दे, मोठं होऊ दे. आणि सुशिक्षितप्रमाणे सुसंस्कृत होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते सुसंस्कृत असल्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत. नाही तर सुशिक्षित आहे एकाचा तोंड तिकडे एकाचा तोंड तिकडे असं नाही आहे. सगळे एकत्र आहोत. याला कारण आमच्यावर लादलेली संस्कृती, आमच्यावर लादलेले संस्कार तेव्हा कडक वाटायचे, पण ते आता उपयोगाला येतात. झालं.